नमस्कार, मी सारिका आणि ऐसे ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? अशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं म्हणजे राशी भविष्य हे काल सांगणं नाही जमलं म्हणून आज घेऊन आली आहे. आठवडा तुमचा चांगला गेलाच पाहिजे यासाठी युनिव्हर्सकडे प्रार्थना करून आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 7 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी हे तुम्हाला राशी भविष्य मी सांगत आहे. त्यामध्ये येत असतात तुम्हाला एक उपाय, एंजल नंबर, लकी कलर, काय करायचंय काय करायचं नाहीये याचे सगळे ठोकताळे हे तुम्हाला मी सांगत असते. तर त्याप्रमाणे तुम्ही उपाय करू शकता, त्याप्रमाणे वागू शकता, त्याप्रमाणे सावध राहू शकता. एंजल नंबर जे मी देत असते ते डाव्या हातावर हिरव्या पेननं इथं लिहायचे असतात किंवा कुठल्याही झाकून जरी तुम्हाला लिहायचे असेल तरी तुम्ही पायावर वगैरे सुद्धा लिहू शकता. त्याचा योग्य उपयोग होतो तो आठवडा तुमचा मस्तपैकी जाण्यासाठी. दुसरी गोष्ट, राशी ब्रेसलेट कोणी घ्यायचं राहिलं असेल तर जरूर घ्या. मार्चच्या 30 तारखेला राशी ब्रेसलेट संपूर्णपणे बंद होईल, त्यामुळे प्रत्येक राशीला राशी ब्रेसलेट वापरणं हे गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही राशी ब्रेसलेट घेऊ शकता. तर चला करूया सुरुवात आपण मेष राशीपासनं. तर मेष राशीला या आठवड्यामध्ये आर्थिक खर्च वाढू शकतात. नवे व्यवहार जर करायचे असले तर जपून करा. जिथं गरज आहे तिथं खर्च करा. वायफळ खर्च होण्याची जास्त शक्यता आहे. आरोग्य तुमचं डोकेदुखी, तणाव, बीपी या गोष्टी तुम्हाला थोड्याशा, बीपी वाढणं किंवा लो होणं दोन्हीपैकी काही ना काही होणं या गोष्टी तुम्हाला संभवतात. वैवाहिक मतभेद तुम्हाला टाळायला पाहिजेत. संयम पाळला पाहिजे तुमच्या तोंडावरती. जर तुम्ही बोललात तर वादविवाद वाढतील. काय टाळायचं आहे आपल्याला? तर राग हा टाळायचा आहे आपल्याला या आठवड्यामध्ये. जेवढा तुम्ही राग टाळू शकाल तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त मनस्वास्थ्य मिळेल आणि आठवडा चांगला जाईल. लकी कलर आहे तुमचा लाल. लकी नंबर आहे तुमचा या आठवड्याचा 9. आणि उपासना काय करायची आहे तर हनुमान चालीसा रोजच्या रोज वाचायची आहे. चला, ओम साईराम. दुसरी रास आहे वृषभ रास. तर वृषभ राशीला आर्थिक लाभाची संधी आहे. व्यवसाय पातळीवर जे आहेत त्यांना भरपूर साऱ्या प्रमाणात आर्थिक प्रगती त्यांची होऊ शकते. त्याचप्रमाणे यामध्ये शेअर मार्केटमध्ये जरी वृषभ राशी कोण असेल तर त्यांना सुद्धा यावेळी फायदा होऊ शकतो. आरोग्यामध्ये मात्र उष्णता वाढणे किंवा त्यामुळे थकवा जाणवणे, शरीरातलं पाणी कमी होणे या प्रकारचे आजार व्हायचे शक्यता जास्त आहे. म्हणूनच आपल्या तब्येतीची पहिल्यापासून काळजी घ्या. त्याचबरोबर वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांशी संवाद ठेवा, तेव्हा हा आठवडा व्यवस्थित जाईल. नाहीतर उसाफुगीमध्ये जाईल. काही जे मनात आलं असेल ते पार्टनरला लगेच बोला आणि लगेच भांडण संपवा. काय करायचं टाळायचं आहे तर आपल्याला खोटं बोलणं, खोटे प्रॉमिसेस देणं हे या आठवड्यामध्ये अजिबात करायचं नाहीये. नाहीतर पुढे जाऊन ते सगळं तुम्हालाच भोगावं लागेल. तुमचा लकी कलर आहे पांढरा. लकी अंक आहे 6. आणि तुम्हाला उपाय दिला आहे यावेळी ओम नमः शिवायचा जप. हा तुम्हाला सोमवारच्या दिवशी करा किंवा मंगळवारच्या दिवशी करा. आता ज्या दिवशी शक्य असेल त्या दिवशी ओम नमः शिवायचा जप करत गोड पाणी महादेवाच्या पिंडीवर साखर किंवा मध घालून अर्पण करायचं आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे. मिथुन रास. ओम साईराम. मिथुन रास. या आर्थिक कशी परिस्थिती राहील तर भांडवल वाढण्याकडं तुम्हाला पैसा आता मिळेल. तुम्हाला म्हणजे विक्री पण चांगली होईल, त्यामुळे भांडवल वाढेल तुमच्याकडं. आरोग्याची चिंता, झोपेची काळजी घ्या. झोपेची तुमचं सगळं डिस्टर्ब झालं असेल तर झोप कशी येईल तुम्हाला त्यासाठी थोडंसं मेडिटेशनचं घ्या. नाहीतर झोप नाही पूर्ण झाली तर मानसिक ताण परत येतो आणि सगळ्याच गोष्टी होतात. त्यामुळं झोपेची काळजी घ्या स्वतःच्या. मेडिटेशन करा म्हणजे तुम्हाला झोप लागेल. वैवाहिक जीवन हे प्रेम वृद्धिंगत करणारं असेल, दोघांमध्ये छानसा मेळ बसेल. काय टाळायचं आहे यावेळी तर उदास होऊन एकटं राहणं टाळायचं आहे. उदास जरी झाला तरी कुणाबरोबर तरी थांबा किंवा गाणी ऐका, पिक्चर बघा, काही ना काही करा. एकटे विचारचक्रात अडकू नका, नाहीतर ते पुढे जाऊन तुम्हाला फार वाईट होऊ शकतं. आणि राशी ब्रेसलेट मिथुन राशीनं आहे का हे निश्चित बघा, कारण अतिशय गरज आहे तुम्हाला राशी ब्रेसलेटची. लकी कलर आहे तुमचा हिरवा. लकी अंक आहे तुमचा 3. तर उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर शुद्ध पाण्यानं रोज या आठवड्यामध्ये घरामध्ये फरशी नाही पुसली गेली पाहिजे. असा एकही दिवस गुरुवार सोडून झाला नाही पाहिजे, ह्याची काळजी घ्या. तरच निगेटिव्ह ऊर्जा घरातल्या आणि मनातल्या सगळ्यातल्या बाहेर पडतील. हाच तुमचा यावेळचा उपाय आहे. ओम साईराम. पुढची रास आहे कर्क रास. तर कर्क राशीला
आर्थिक खर्च वाढू शकतो, पाहुणे येऊ शकतात किंवा दवाखाना यापैकी काही ना काहीतरी घडून हे खर्च वाढू शकतात. आरोग्यावर स्वतःच्या काळजी घ्या, जेणेकरून ज्यांना उष्णतेचे आजार आहेत, मूळव्याध, पित्त वाढणे किंवा उष्णतेने हातापायाची आग होणे, डोळ्यांची आग होणे, हे ज्यांना त्रास आहेत त्यांनी आपल्या आपल्या आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनामध्ये मतभेद होणार आहेत, वादविवाद होणार आहेत, एकानं तोंड गप्प ठेवणं हे अगदी गरजेचं आहे. काय टाळायचं आहे तुम्हाला या आठवड्यामध्ये, तर तणाव देऊ पण नका कोणाला आणि घेऊ पण नका कोणाला. थोडंसं आळीमेळी गुपचुळी जर बसायचं असेल तर तुम्हाला हा आठवडा चांगला जाईल. लकी कलर आहे तुमचा चांदी कलर, म्हणजे चांदीसारखा कलर. लकी नंबर आहे तुमचा 2. उपाय काय करायचा आहे तुम्हाला, तर रोजच्या रोज श्री सूक्त म्हणायचं किंवा ऐकायचं आहे. या दोन्हीपैकी एक ना एक तुम्हाला करायचा आहे. चला, ओम साईराम. पुढची रास आहे सिंह रास. तर सिंह राशीला यावेळी पैसा कमवायला संधी येतील, पैसा मिळवायच्या संधी तुमच्यापाशी येणार आहेत, मौल्यवान संधी तुमच्यापाशी येणार आहेत. फायदा करून घ्यायचा नाही घ्यायचा किंवा तो तुमच्या पत्रिकेत आहे का नाही याच्यावर अवलंबून आहे किंवा कर्मावर अवलंबून आहे. पण सिंह राशीला आत्ता या आठवड्यामध्ये पैसा कमवायच्या संधी चांगल्या येणार आहेत. आरोग्याला उष्णतेचे त्रास होणार आहेत, विशेषतः आपले डोळे जपा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. डोळ्यांची काळजी घ्या. उन्हात जाताना गॉगल घाला किंवा रात्री झोपताना गुलाबजल डोळ्यावर ठेवा, नाहीतर डोळ्यांना या आठवड्याभर त्रास होऊन हॉस्पिटलला जायची शक्यता येते. वैवाहिक जीवन हे सुसंवाद साधा, म्हणजे दोघांचंही मन आणि हे सगळं स्थिर राहील. काय टाळायचं आहे, तर अहंकार आणि गर्व या 2 गोष्टी या आठवड्यामध्ये टाळायलाच पाहिजेत. लकी कलर आहे तुमचा पिवळा. लकी रंग आहे तुमचा 1 आणि सूर्याला पाणी तुम्हाला द्यायचं आहे. राशी ब्रेसलेट वापरायचं आहे. अजूनही राशीपैकी काही सगळं आहे. राशी पेन आहे, ब्रेसलेट आहे, किचन आहे, काय जे आहे ते वापरायचं आहे. नसेल तर जरूर तुम्ही घेऊ शकता. चला, ओम साईराम. पुढची रास आहे कन्या रास. कन्या राशीला खर्च जपूनच करा, वायफळ खर्च करू नका, बाहेरचं खाणं पूर्णपणे टाळा. आरोग्याबद्दल काय, तर आरोग्याला त्वचेचे आजार, उष्णतेचे त्वचेचे आजार होऊ शकतात. वैवाहिक जीवन जुन्या मुद्द्यांवरनं बायको किंवा पती दोन्हीपैकी एक जण वाद काढून वाद घालत बसू शकतो, त्यामुळं ते टाळा. कुणाशीही भांडण करू नका, ती पत्नी असो बाहेरचं कुणी असो, कोणाशीच भांडण करू नका, नाहीतर नुसता भांडण्यासाठी हा आठवडा आला आहे आपल्या आयुष्यामध्ये असं होईल आणि आयुष्यातले 7 दिवस असेच संपून जातील. लकी कलर आहे तुमचा नारंगी. रंग आहे तुमचा 5 आणि उपाय काय करायचा आहे, तर गणपती बाप्पाची जी सेवा करता येईल तुम्हाला आठवडाभर ती करायची आहे. मग तुम्ही त्याला रोज दुर्वा वाहू शकता किंवा गणपती स्तोत्र म्हणू शकता, जे काही तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही करू शकता. पुढची रास आहे ओम साईराम तूळ रास. तर तूळ राशीला नवे आर्थिक स्तोत्र मिळण्याची शक्यता आहे, नवीन नोकरी लागायची शक्यता आहे, व्यापारामध्ये नवीन काहीतरी प्रगती करायची शक्यता आहे. आरोग्य कसं राहील या आठवड्यामध्ये, तर सर्दी खोकला हा राहणार आहे, त्याच 4-8 दिवस राहणार असतो सर्दी खोकला, त्याच्यानंतर तुम्हाला ताजेतवाने वाटेल. पण सर्दी खोकला झालाय म्हणून घरात बसून राहू नका, तर सकाळ संध्याकाळची शुद्ध हवा थोडीशी घेण्यासाठी बाहेर फेरफटका जरूर मारा. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम वाढेल, सहकार्य वाढेल, दोघांच्या एकमेकाशी ऋणानुबंध आणखीन जुळतील. काय टाळायचं आहे तुम्हाला, तर गोंधळ करणं आणि एकदम निर्णय घेणं या 2 गोष्टी मात्र या आठवड्यामध्ये तुम्हाला पाळल्याच पाहिजेत. लकी नंबर आहे तुमचा निळा. लकी अंक आहे तुमचा 7. उपाय काय करायचा आहे, तर कोणत्याही देवीच्या देवळामध्ये आता द्राक्ष नाही तर कलिंगड दोन्हीपैकी एक फळ हे अर्पण करायचं आहे. आठवड्यातल्या कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता, पण ते आपल्याला करायचं आहे. ओम साईराम. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीला खर्च वाढतेच राहतील, कोणतेही आर्थिक निर्णय बदलायचे, नोकरी बदलायची आहे, हे निर्णय या आठवड्यामध्ये घ्यायचे नाहीत, एवढं लक्षात ठेवा. आरोग्य पचनाच्या तक्रारी होतील, उष्ण पदार्थ टाळा. जे चहा पित असाल, बाजरीची भाकरी खात असाल, अननस असेल किंवा काय असे जे उष्णता वाढवणारे पदार्थ आपल्या शरीरामध्ये आहेत ते पदार्थ सगळे टाळा.
वैवाहिक जीवनात जर भांडण चालू असेल तर ते या आठवड्यामध्ये मिटेल आणि शांत तुमचं सहवास राहील. काय टाळायचं आहे तर हट्टीपणा टाळायचा आहे. माझ्या म्हणण्यासारखंच झालं पाहिजे हा शब्दच टाळायचा आहे. जे चाललं आहे, जे चालू आहे त्याला चालू ठेवायचं आहे. लकी कलर आहे तुमचा लाल, लकी नंबर आहे तुमचा 8. काय करायचं आहे तुम्हाला तर कोणत्याही देवीचा किंवा कुलदेवतेचा जप या आठवड्यामध्ये तुम्हाला करायचा आहे. मंगळवार शुक्रवार त्याला छोटासा मूर्ती घरात असेल त्याला अभिषेक घाला आणि तिचाच जप आठवडाभर करा. पुढची रास आहे धनुरास. तर धनुराशीला अचानक आर्थिक लाभाची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे फायदे तुम्हाला या आठवड्यामध्ये किंवा या 15 दिवसामध्ये मिळू शकतात. आरोग्यामध्ये सांधेदुखी, स्नायूंमध्ये त्रास, शिरा दुखणे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. वेळेत लक्ष द्या. छोट्या छोट्या गोष्टीवरनं वैवाहिक वातावरणामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये जास्तीत जास्त पुढं वाद वाढत जातील. त्यापेक्षा 5 मिनिटं वाद घाला आणि तो संपवा तरच ठीक आहे, नाहीतर आठवडा हा भांडणामध्ये तुमचा जाईल. काय टाळायचं आहे तुम्हाला तर विनोद आणि टीका या 2 गोष्टी टाळायच्या आहेत. भांडणं इथनंच होणार आहेत. तुम्ही पती असाल किंवा पत्नी असाल, कुणाला तरी विनोद करायला जाल, काय करायला जाल आणि तिथनं भांडायची हे चालू होईल. त्यामुळे हे अजिबात कोणाचाही विनोद आणि कोणावर टीका हे पाळायचं आहे, आपल्याला करायचं नाही. लकी रंग आहे तुमचा पिवळा, लकी अंक आहे तुमचा 3. आणि काय करायचं आहे तर विष्णू सहस्त्र हे नामाचं पठण करायचं आहे. मोबाईलवर ऐकू पण शकता, वेळ असेल तर 1000 नावं घेऊ पण शकता. खूप छान तुम्हाला ह्याचा रिझल्ट येईल. पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीला आर्थिक स्थिरता राहणार आहे. नवीन काहीतरी मिळणार आहे. पैशाची आवक वाढणार आहे. स्थिरता, नवीन योजना राबवताना किंवा जे नवीन घ्याल त्यावेळी सुद्धा थोडी सावधगिरी बाळगायची आहे की आलंय आणि घेतलंय नाही, तर विचारपूर्वक काम करायचं आहे. आरोग्यामध्ये काही नाही, थोडाफार थकवा जाणवेल किंवा सांधेदुखी हा त्रास ज्यांना आहे तो होऊ शकतो. कौटुंबिक जीवनामध्ये शांतता पाळा, ज्येष्ठांचा आदर करा. घरात आईवडिलांना जर उलटं बोललात किंवा ओरडून बोललात तर या आठवड्यामध्ये घरामध्ये भांडणं ही चालूच राहणार आहे. काय टाळायचं आहे तुम्हाला तर विनाकारणाची चिंता, चिंता ही चिता आहे, त्यामुळे विनाकारणाची चिंता ही संपूर्णपणे टाळायची आहे. लकी कलर आहे तुमचा राखाडी, लकी नंबर आहे तुमचा 4. आणि काय करायचं आहे तर शनिवारच्या दिवशी काळ्या तिळाचं दान करायचं आहे किंवा काळे तीळ शनीच्या, मारुतीच्या किंवा महादेवाच्या जे शक्य असेल तिथं मुठभर काळे तीळ नेऊन तुम्हाला ठेवायचे आहे. ओम साईराम. पुढची रास आहे कुंभ रास. तर कुंभ राशीला आर्थिकदृष्ट्या जर तुम्हाला कर्ज हवं असेल तर तो मिळण्याचा काळ आता उत्तम आहे. कुठं घर घ्यायचंय, काय घ्यायचंय आणि कर्जाचं काम होत नाहीये तर या आठवड्यामध्ये ते होऊन जाईल. त्यामुळे जास्तीत जास्त लक्ष त्या गोष्टीकडे तुम्ही देऊ शकता. आरोग्य, कुंभ राशीला मानसिक ताण येणार आहे. वैचारिक अस्थिरता जाणवू शकते. निगेटिव्ह विचारांच्या घेऱ्यात अडकल्यासारखं जाणवू शकतं. असे बरेच सारे तोटे तुम्हाला यावेळी आरोग्याचे होऊ शकतात. त्यामुळं मेडिटेशन आणि ब्रेसलेट या 2 गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत. वैवाहिक जोडीदाराला त्यांच्या मताला महत्त्व द्या. ते कोणत्या का राशीचे असणार, त्यांच्या मताला जर महत्त्व दिलं तर हा आठवडा तुमचा शांततेचा जाईल, नाहीतर वादविवाद हे होणारच आहेत. काय टाळायचं आहे तर गुपित गोष्टी कोणाला शेअर करू नका. जे काही आपलं असतं ते आपल्यामध्ये ठेवा. घराच्या बाहेर किंवा आपल्या जी सर्कल आहे त्याच्या बाहेर जाऊ देऊ नका. लकी कलर आहे तुमचा निळा. आणि उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर हनुमान चालीसा ही वाचायची आहे 8च्या 8 दिवस. चला पुढची रास आहे मीन रास. ओम साईराम. तर मीन राशीला आर्थिक नवी संधी, अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे किंवा नवीन धंदा व्यापार परत व्यवस्थित चालू होण्याची शक्यता भरपूर प्रमाणात आहेत. आरोग्य, पायाची पिंडरी, रक्तदाबाशी संबंधित त्रास संभवतो. पायाच्या दोन्ही पिंढऱ्या दुखतील, बीपी चढ उतारमध्ये राहील तर वेळेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. वैवाहिक जीवनामध्ये भावनिक अपेक्षा वाढतील. त्यासाठी भावनिक अपेक्षा अशा व्यक्तीकडे ठेवू नका की त्या आपल्या पूर्ण करू शकणार नाहीत, नाहीतर आपण परत माघारी डिप्रेशनमध्ये जाणार आणि मग त्रास होणार. त्यामुळं या गोष्टी कुणाकडनं अपेक्षा करणं, भावनिक अपेक्षा कोणाकडनं करणं हे या आठवड्यामध्ये पूर्णपणे टाळायचं आहे, नाहीतर मग भांडणाला पाया आहे.
काय टाळायचं आहे तर भावनिक निर्णय घेणे टाळायचे आहे. शांत बसायचं पण कोणतेही निर्णय घ्यायचे नाहीत. लकी नंबर आहे तुमचा फिरोजी, लकी नंबर आहे तुमचा 2 आणि उपाय काय करायचा आहे तर ओम नमो नारायण महा हा जप आपल्याला करायचा आहे. तर हे होतं आठवड्याचं राशी भविष्य. कसं वाटलं यासाठी छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम. पण जर कोणी अजून क्रिस्टल राशी क्रिस्टल ब्रेसलेट घ्यायचं राहिलं असेल तर जरूर ब्रेसलेट घ्या. लवकरच त्याच्यावर ऑफर येत आहे. वरती दिलेल्या नंबरवर ऑफर तुम्हाला सगळ्या बघायला मिळतील आणि तुम्ही सर्वजण 30 मार्चपर्यंत फक्त आपलं हे चालू राहणार आहे, त्याच्या पुढे बंद होणार आहे राशी ब्रेसलेटचं. तर तोपर्यंत तुमच्यापाशी वेळ आहे तर तुम्ही घेऊ शकता. तर चला, ओम साईराम.